नमस्कार मित्रांनो. छोट्या पडद्यावर सगळ्यात गाजणारा शो म्हणजे बिग बॉस मराठी आणि सध्या याचा 6वा सीझन चालू आहे. परंतु असे म्हटले जात आहे की इतर सीझनसारखी या सीझनमध्ये मज्जा नाही. त्यामुळे मेकर्स नवनवीन ट्विस्ट आणत आहे. त्यातील एक म्हणजे राखी सावंतची एंट्री. तिची एंट्री झाल्यापासून सगळी धमाल सुरू झाली आहे. कालच्या एपिसोडमध्ये रितेश भाऊने भाऊच्या धक्क्यावर डबल इव्हिक्शन होणार असं सांगून घरातील सदस्यांना जबरदस्त धक्का दिला आहे. त्यामुळे या वीकमध्ये कोणाचं इव्हिक्शन होणार हे जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून. आज भाऊच्या धक्क्यावर भाऊ एक वेगळ्या प्रकारचे इव्हिक्शन करणार आहेत. जे 6 सदस्य नॉमिनेटेड आहेत त्यांना मिनी दरवाजातून बाहेर काढून त्यातील फक्त जे 4 सदस्य सेफ आहेत त्यांच्यासाठीच फक्त मुख्य द्वार उघडणार आहे. या आठवड्यातून 2 सदस्य बाहेर जाणार आहेत. त्यातील पहिला सदस्य म्हणजे आयुष संजीव. आयुष गेले काही दिवस आजारी असल्याची चर्चा होती. त्याच्यावर घरातच उपचार चालू आहेत. गेले आठवडाभर तो अंथरुणातच खिळला होता. त्याने कुठलेही टास्कसुद्धा केले नव्हते. अशातच तो फक्त भाऊच्या धक्क्याच्या प्रोमोमध्ये दिसला होता आणि शेवटी जो टास्क झाला होता कॅप्टन उमेदवारी निवडण्याचा त्याच्यामध्ये तो दिसला होता. त्यामुळे त्याच्या आजारपणामुळे त्याला घराबाहेर काढण्याचा निर्णय मेकर्स घेऊ शकतात किंवा तो स्वतःहून घराबाहेर पडेल असे नेटकऱ्यांमध्ये चर्चा आहे. त्याच्याबद्दल आपण अजून जाणून घेऊया. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात बॅकग्राऊंड डान्सर म्हणून केली होती. बिग बॉस हिंदीमध्ये आयुषने सलमान खानच्या पाठीमागे बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम केले होते. यासाठी तो अनेक सिनेमांमध्ये सुद्धा झळकला होता. मात्र त्याचा रोल छोटा असल्यामुळे त्याची फारशी ओळख निर्माण झाली नव्हती. सोनी मराठीवरील बॉस माझी लाडाची ही त्याची पहिली मालिका. या मालिकेत तो प्रचंड गाजला होता. त्यानंतर त्याने 36 जुनी जोडी ह्या झी मराठीवरील मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती. ह्या भूमिकेला सुद्धा प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिले होते. या आठवड्यात दुसरा सदस्यही घराबाहेर जाणार आहे. तो म्हणजे करण सोनवणे. करण म्हणजेच प्रेक्षकांच्या लाडक्या सोनवणे वहिनी घराबाहेर जाणार आहेत. करणने घरात सगळ्यांसोबत चांगलं रिलेशन ठेवलं होतं. मात्र त्याला म्हणावा तसा गेम खेळता आला नव्हता असं अनेकांचं मत आहे. तो फक्त प्राजक्तासोबत बाल्कनीमध्ये खेळाची स्ट्रॅटेजी प्लॅनिंग दुसऱ्यांवर कमेंट करण्यातच त्याचे दिवस जात होते. जास्त त्याचा वेळ फक्त प्राजक्ताबरोबरच जात होता. त्यामुळे त्याला कमी मतं मिळाली असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. आता तो घराबाहेर जात आहे तर दुसरे काही नेटकरी म्हणतात की त्याला सिक्रेट रूममध्ये ठेवणार आहेत. करण सोनवणे हा सोशल मीडिया स्टार आहे. त्याचे सोशल मीडियावर खूपच फॉलोअर आहेत. परंतु बिग बॉसमध्ये व्यवस्थित न खेळल्यामुळे तो बाहेर जाण्याची शक्यता नेटकऱ्यांमध्ये रंगली आहे. करण सोनवणे आणि आयुष संजीव या 2 सदस्यांचे बिग बॉसमधील इव्हिक्शन हे तुम्हाला योग्य वाटते का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवीन अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.